जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब यांना मुजरा करून मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज स्वर्गीय विलासराव दगडोबा देशमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. जन्म त्यांचा 26 मे 1945 लातूर बाबुळगाव येथे झाला देशमुख परिवारामध्ये आणि मृत्यू 14 ऑगस्ट इसवी सन 2012 मध्ये चेन्नई येथे उपचार घेत असताना तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशमुख घराणं हे निजामशाही पासून लातूरमधलं हे घराणं प्रसिद्ध होतं. दगडोबा देशमुख त्यांचे वडील हे कदाचित त्या घराण्याचे शेवटचे देशमुख असतील. पुढे पाटीलकी देशमुखचे वतन खालसा जरी झाले असले तर तेवढाच दबदबा आणि आदर या देशमुख घराण्याविषयी लातूरच्या बाबुळगाव परिसरामध्ये होता. आणि याच घराण्यातील विलासराव देशमुख हे पुढे बाबुळगावचे सरपंच झाले 1974 साली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला गती आली. बाबुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा प्रकारचा एक प्रवास त्यांचा आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्यावेळेला BJPमध्ये भारतीय जनता पक्षाचे मोठे कार्यकर्ते होते. विलासराव काँग्रेसमध्ये होते आणि गोपीनाथराव हे भारतीय जनता पक्षाचे जरी असले तरी दोघांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडे होती आणि शेवटपर्यंत राहिली. तेव्हा अशा प्रकारचे एक सुंदर व्यक्तिमत्व विलासराव म्हणजे एक अगदी जनमानसामध्ये मनामध्ये घर केलेलं व्यक्तिमत्व, लोकांना हवंसं असलेलं व्यक्तिमत्व आणि विशेषतः लातूर परिसरामध्ये या घराण्याचा मोठा प्रभाव आजही आहे, आत्तापर्यंत आहे. त्यांचे एक चिरंजीवही आज आमदार आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यामध्ये विलासराव यांनी या घराण्याचं नाव उज्ज्वल करण्याचं काम केलं. आजही त्यांची इतिहास प्रसिद्ध घडी देशमुखांची तिथं आपल्याला बाबुळगावमध्ये पाहायला मिळते. आणि पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाले ते पहिल्यांदा 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 असा कार्यकाळ महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा आहे. आणि अशा प्रकारचं एक त्यांच्या काळामध्ये त्यांनी जे काही आपल्या कारकिर्दीमध्ये लोकांच्यासाठी आपली कारकीर्द राबवली त्याचा ठसा कायमचा उमटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही जी नामांकित नावं घेण्यात येतात की ज्यांनी आपलं सगळं आयुष्य लोक आणि लोकांच्यासाठी असं खर्च केलं, त्यात विलासराव देशमुखांच्या बरोबरच त्यांच्या पूर्वीचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, त्यापूर्वीचे मुख्यमंत्री म्हणजे मुंबई राज्य जेव्हा स्वतंत्र झालं महाराष्ट्र मुंबई तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई अशी काही माणसं होऊन गेली की ज्यांनी बहुजन समाजासाठी सर्वांच्यासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलं. त्यात विलासराव देशमुख एक आहे. आणि अशाच प्रकारचं हे व्यक्तिमत्व फुललं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं आणि आज तर त्यांची जयंती आहे. एकूण काळ पाहता त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा कार्य केलेलं आहे. त्यावेळेला केंद्रीय मंत्री होते मनमोहन सिंग पंतप्रधान आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम या खात्याचे केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्य केलं. तिथे आपला ठसा उमटवला. त्याचबरोबर त्यांचे राजकीय कारकिर्दीमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. म्हणजे वेगवेगळ्या पदावरती कार्य केलेलं, काम केलेलं असा एक सुसंस्कृत मुख्यमंत्री ज्यांना म्हणावं ते विलासराव देशमुख. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीने त्यांना
उत्तम प्रकारची साथ दिली. त्या कुठल्याही प्रकाश झोतामध्ये नव्हत्या. म्हणजे गृहिणी म्हणूनच त्यांची कीर्ती आहे. आजही त्या बाभुळगावला राहून आपल्या परिवाराची काळजी घेत असतात. त्याचबरोबर त्यांचे एक चिरंजीव रितेश हे उत्तम कलाकार आहेत. सध्या त्यांचा राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजच्या जीवनावरती असलेला पिक्चर आपल्याला गाजत असलेला दिसून येतो. किंवा कलाकार म्हणून त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम कार्य त्यांचं चालू आहे. एक कलाकार म्हणून त्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. अशा प्रकारच्या या घराण्याबद्दल सांगताना मला अभिमान वाटतो. मला एक आठवत आहे की आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे चिटणीस चंद्रकांत जोशी या आम्ही कोथरूड परिसरामध्ये काम करत असताना मला त्यांनी विलासराव देशमुखांच्याबद्दल एक आठवण सांगितली की त्यांचे थोरले बंधू हे विलासराव देशमुखांचे शिक्षक होते. प्राथमिक शाळेमध्ये असताना त्यांना शिकवायला होते जोशी गुरुजी. आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी त्यांचा ठरला. आणि त्यावेळेला गुरुजीसुद्धा त्या बाभुळगावच्या ग्रामस्थांच्या बरोबर मुंबईला सचिवालयामध्ये उपस्थित होते. अर्थात जिथं हा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होता, गुरुजी समोरच्या वळीमध्ये बसलेले होते आणि विलासराव स्टेजवरती मंचावरती उपस्थित होते. राज्यपाल अनेक इतर काही मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ काय असतील ते सर्व तिथं स्टेजवर असताना गुरुजींकडे विलासराव देशमुखांचं लक्ष गेलं. त्यावेळी आपले गुरुजीसुद्धा आपल्या मुख्यमंत्री पदाच्या या शपथविधीला हजर आहेत. गुरुजी वयस्कर होते, सेवानिवृत्त झालेले होते. तसं पाहिलं तर आज गुरुजींना नेत्यांना मानण्याचं काही कारण नाही, कारण गुरुजीच नेत्यांच्या मागं पळत असतात. तो काळ वेगळा होता. गुरुजी आपलं काम करत असायचे, नेते आपलं काम करत असायचे, कोणी कोणाचे हात ओलांडत नसायचे. आणि गुरुजनांच्या बद्दल एक नेते मंडळीला आदर असायचा. मग यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या सर्वांनी आपल्या गुरुजींचा मान राखला. त्याचप्रमाणे विलासराव देशमुखांचं लक्ष गेलं की समोरच्या ओळीमध्ये आपले गुरुजी जोशी गुरुजी उपस्थित आहेत. ते खाली आले, स्टेजवरून खाली उतरले, गुरुजींना नमस्कार केला आणि मग स्टेजवर जाऊन त्यांनी शपथ घेतली. म्हणजे अशा प्रकारचा विनम्र स्वभाव आपल्या गुरुजींच्याबद्दल, थोरा मोठ्यांच्याबद्दल, आपल्या वडिलांच्याबद्दल खूप त्यांना आदर असायचा. आणि अशा प्रकारचं हे एक सुंदर व्यक्तिमत्व, सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं होतं. त्यांची अजून एक गोष्ट मी सांगणार आहे, ती म्हणजे की सर्वसामान्यांची काळजी घेणारा हा नेता होता. मी मगाशीच गोपीनाथराव मुंड्यांचा उल्लेख केला तर एकदा सभेमध्ये बोलत असताना विलासराव त्यांना म्हणाले की गोपीनाथराव, आपल्याकडं जी आरक्षणावरून भांडणं चाललेली आहेत ती कधीतरी थांबायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला कधीतरी गुणवत्तेचाच विचार करावा लागेल. कारण हे आता पुढे पुढे असंच होत राहणार आहे. प्रत्येकाला आरक्षण पाहिजे आणि त्यामध्ये गुणवत्ता हाच घटक मानावा लागेल. नाहीतर ही भांडणं अशीच एकमेकाविषयी द्वेष निर्माण करतील, भांडणं होत राहतील. तेव्हा ते दोघांचंही मत तसंच होतं त्यावेळेला. तर विलासराव रोज आपल्या कार्यालयामध्ये जायचे, सचिवालयामध्ये जायचे मुख्यमंत्री झाल्यानंतर. आणि त्याच वेळेला एक महिला, उतार वयातील महिला, साधारण 60च्या आसपासची, त्या विलासराव ज्या मार्गाने जायचे त्या मार्गामध्ये सचिवालयाच्या गेटवरती उभे राहायचे, हात करायची, परंतु गाडी थांबत नसायची. आणि त्यांचा ड्रायव्हर तो त्याचं काम करायचा, विलासरावचंही लक्ष नसायचं. आणि असं 2, 3, 4 वेळा त्या बाई तिथं थांबल्या. आणि एके दिवशी विलासराव देशमुखांचं, मुख्यमंत्र्यांचं लक्ष गेलं त्या बाईकडे. जाता जाता त्यांना असं वाटायचं की कुणीतरी थांबलेलं असेल, परंतु ती बाई हात करायची, तिकडे त्यांचं लक्ष नसायचं. आणि एके दिवशी सहज त्यांचं लक्ष गेलं, त्या बाईने हात केला. विलासराव देशमुखांनी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव. गाडी थांबली गेली. मागे पुढे ज्या गाड्या होत्या त्याही थांबल्या गेल्या. आणि ते खाली उतरले आणि त्या बाईंच्याकडे जाऊन त्यांनी विचारलं, बाई तुम्ही इथं उभ्या का?
आणि मला कशासाठी हात केला. तर त्यांनी सांगितलं, साहेब, माझा नवरा इथंच कामाला होता, त्याची पेन्शन मला काही मिळत नाही. आम्ही खूप प्रयत्न केला पण पेन्शन मंजूर होत नाही. का कुणास ठाऊक, परंतु मला कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, पेन्शन तर मंजूर होत नाही. म्हणून मी इथंच जवळच्या ठिकाणी सचिवालयाच्या पासून काही अंतरावरती माझी एक टपरी होती आणि तिथं मी कपडे इस्त्री करून द्यायचे आणि माझ्या कुटुंबाचा भरण पोषण करायचे. परंतु ही टपरी अनधिकृत आहे. सुरुवातीला माझ्याकडून ते लोक हप्ता घ्यायचे, पण पुढे हप्ता वाढवला, मला ते परवडलं नाही आणि माझी टपरी त्यांनी काढून टाकली आणि मला आता कुठलं साधन नाही. आणि हे असं ऐकल्यानंतर विलासरावने विचार केला की ही बाई, जिला जी विधवा आहे, उत्पन्नात साधन नाही, आणि अशी बाई रोज इथे येऊन उभे राहते आणि आपलं लक्ष जात नाही. थोडी त्यांनी विचार केला आणि बाईंना तिथं असलेल्या सिक्युरिटी गार्डला सांगितलं की या बाईंना माझ्या कार्यालयात घेऊन ये. आणि नंतर विलासराव कार्यालयात गेल्यानंतर बाईंना तिथं बोलवलं आणि बाईंना सगळी हकीकत विचारल्यानंतर त्यांनी अतिक्रमण विभागाचा जो सर्वोच्च अधिकारी होता त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत या बाईंची टपरी जिथं उभी होती तिथं मला दिसली पाहिजे आणि मी आज संध्याकाळी तिथं येऊन या बाईंना त्यांचं काम करताना पाहिजे. आणि अशा प्रकारे ऑर्डर सोडल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. ज्याने ती टपरी काढली होती त्याची तर बोबडीच वळली. आणि अशा प्रकारे एका महिलेला, एका सर्वसामान्य महिलेला, वास्तविक कोणी लक्ष देईल असं नाही, परंतु अधिकारी तर कधी लक्ष देणारच नाही आणि आपल्या कर्तव्यात अगदी तत्पर असलेले अधिकारी गोरगरिबांची अशा प्रकारच्या अनधिकृत गोष्टी काढून टाकतात. परंतु तेवढ्यावरती काही सगळं स्वच्छ काम असतं अशातला भाग नाही. त्यांना हप्ता मिळाला नाही की मग हे कार्य त्यांचं चालू होतं. विलासरावनी त्या बाईंना न्याय मिळवून देण्याचं ठरवलं आणि त्याच दिवशी ती टपरी उभी राहिली. संध्याकाळी कार्यालयीन काम संपल्यानंतर विलासराव पुन्हा त्या मार्गाने जात असताना त्यांची गाडी त्या लॉन्ड्रीच्या समोर थांबली आणि बाई काम करत असताना त्यांनी पाहिलं. त्यांना आनंद वाटला. बाईंनी हात जोडून नमस्कार केला आणि आभारही मानले. तर अशा प्रकारे सर्वसामान्यांचं काळजी घेणारा अशा प्रकारचा नेता. मागे यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतही असंच सांगितलं होतं. यशवंतराव चव्हाणांना एक बाई कराडच्या भेटायला दिल्लीला गेल्या आणि फक्त शोधत शोधत तिथे गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी त्यांना गाडीत बसून दिल्ली दाखवली आणि त्यांच्या मुलाला नोकरी लावून दिली. ही सर्वसामान्य माणसं या लोकांशी आणि हे लोक त्या सर्वसामान्य माणसाची इतके एकरूप झाले होते की मध्ये कोणाचा वशिला लावण्याची गरज नसेल, कोणत्या PA जाण्याची गरज नसायची, कोणत्या मधल्या आदल्या नेत्याकडे जायची गरज नसायची. तेव्हा अशा प्रकारचे विलासराव देशमुख हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं. ते कोणत्या पक्षाचे होते हे विशेष नाही, ते एक सुसंस्कृत असे ग्रस्त होते. आपल्या किंवा इतर पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा तितकाच ते आदराने वागवायचे. आणि अशा प्रकारचे या विलासराव देशमुखांना, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांना आदरांजली वाहून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.